आहेत आज पुन्हा एकदा सुनावणी आणि त्यात सिब्बल आणि कामत हे युक्तिवाद करणार आहेत. पण काल जी सुनावणी झाली ज्यात सिब्बलांनी एक मुद्दा असा मांडला की विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलेलं नंबर 1 आणि नंबर 2 त्यांनी अशी मागणी केली आमदार अपात्रता प्रकरणाचा पहिला निकाल लागू द्या आणि चिन्ह आणि पक्ष या बाबतीत त्यानंतरचा निकाल द्या. निवडणूक आयोगानं तेव्हाच्या राजेश कुमार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले. मी काय म्हणालो? आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले. निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातला पक्ष त्यातल्या फुटीवर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही. अधिकार त्यांना आहे. जेव्हा पहिला एक तुकडी मला वाटतं 13 जणांची सुरत जाणारे त्या दिवशीच आम्ही अपात्रतेच्या कारवाईचं कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात आमचा आग्रह होता. तो निकाल लागला असता वेळेत, पण त्या निकालाची वाट न बघता निवडणूक आयोगानं पक्षफुटीवरती शिक्कामोर्तब केलं. विधिमंडळ पक्षातला आणि पक्ष आणि चिन्ह हे मिंदे गटाला विकलं म्हणतो मी. यात खूप मोठा व्यवहार झाला आहे. निवडणूक आयोग विकत घेतला. मिस्टर नार्वेकर जे आहेत काल जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या म्हणजे वस्त्रहरण केलं. आता ते तिकडे हाफ चेड्डीवर फिरत आहेत. एवढं वस्त्रहरण झालं कुलाव्यात बरं का. निर्वस्त्र केलं त्यांना काल. म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहेत. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात ते हे स्पष्ट झालं. आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट मानून निर्णय विकला, पक्ष विकला, ते बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. पण नार्वेकर म्हणतात कायदेशीररित्या मी नार्वेकर म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत का? नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात? जे नार्वेकर, तुम्ही नार्वेकरांचं ट्विटर हँडल बघा. विधानसभेचा अध्यक्ष हा पक्षपाती असू नये, कोणत्या पक्षाचा नसतो. हे जर आपण स्वीकारलं तर नार्वेकरांनी जी भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी प्रसिद्ध झालेली आहे ती त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून त्या कार्यकारिणीचं महान स्वागत केलेलं आहे. अशा नार्वेकरांविषयी तुम्ही मला काय सांगताय हो? आपण पक्षपाती आहात. आपण त्या पद्धतीने निर्णय घेतला आणि मी म्हणतो ना आर्थिक आणि राजकीय दबावाखाली. ह्याच्यामुळे जर कोणाला वाईट वाटत असेल आणि मला नोटीस वगैरे येणार असेल तर मी नोटीस स्वीकारायला तयार आहे. आर्थिक, मी वारंवार सांगतो, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय विधानसभा अध्यक्षाने आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते राजेश कुमार त्यांनी घेतले. पण राऊत साहेब, एकनाथ शिंदे
बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणाले की आपलाच राजकीय विजय होणार आहे आणि अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. नाही, हा राजकीय विजय म्हणजे काय असतं? विजय, राजकीय विजय या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितला आहे, बघा 3 गोष्टी इथे आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं. मिंदे म्हणतात न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द त्याने वापरला का मला माहीत नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना? आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या 3ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा आहे. या क्षणी कायदेशीरदृष्ट्या ते आत्ताच हारलेले आहेत. संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेंचा राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही बरं का. संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय होईल. पण त्यांचं हेही म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते कोण आहेत त्यांचं म्हणणं कोणते? आहे की अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अहो, त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय आहे? ते का रामशास्त्री आहेत का? हा, खोट्याचं खरंच करणार ना. ज्या पद्धतीनं आर्थिक आणि राजकीय दहशत निर्माण करून, दबाव निर्माण करून निर्णय घेतला, त्यांना असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा आम्ही ते करू शकू. नाही, पण त्यांचे वकील मनिंदर सिंग आहेत, त्यांनी यापूर्वी पक्षप्रमुख पद हेच चुकीचं आहे, बघा. ते संविधानिक आहे असा युक्तिवाद केला होता. करू द्या ना. ते तेव्हा केला ना, तेव्हा केला. परिस्थिती बदलली आहे, तेव्हा केला. आता ह्याच्यापैकी कोणाच्या घरातून 200 कोटींच्या नोटा ईडीला सापडल्या हे आता आम्ही सांगू का? हे जे बोलतायत ना आत्ता दिल्लीतल्या फार्म हाऊसमधून युक्तिवाद करणारे जे लोक आहेत, आता कोणाच्या घरातून 200 कोटीच्या नोटा सापडल्या, जप्त झाल्या, हा जरा तुम्ही अभ्यास करा, मग कळेल तुम्हाला की मी म्हणतोय ना आर्थिक आणि राजकीय दबाव. राजेश कुमारांपर्यंत आर्थिक व्यवहार झाला असा आरोप आहे तुमचा? 100%. मी आधी बोललो, निवडणूक आयोग हा माझा संदर्भ आहे. निवडणूक आयोगानं तेव्हा आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, हिंदू हृदय सम्राटांची आणि धनुष्य म्हणा विकला आणि हजारो कोटीचा व्यवहार झाला. त्याच्यामध्ये दलालीचं काम अमित शहाने केलं. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो आहे. हे अजिबात कापायचं नाही. परिणामांची जी काय आहे तयारी ती माझी आहे, भोगायला मी तयार आहे. त्याशिवाय इतका संविधानाचा खून करणारा निकाल कोणी देऊ शकत नाही, मोठं आमिष मिळाल्याशिवाय आणि मोठी धमकी मिळाल्याशिवाय. भाऊसाहेब, एक विषय तुम्ही गेले अनेक दिवस सतत मांडतात, तो म्हणजे फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं. आता एवढा महत्त्वाच्या विषयावर तुम्ही कशाला इतर विषयांवरती? नाही, मुद्दा हा अत्यंत गंभीर विषयावरती आपण बोलतो आहोत. फडणवीसांनी त्यावर आपली भूमिका व्यक्त केलेली आहे की मी महाराष्ट्रातच राहणार आहे. कोणी किती पतंग उडवा, काही करा, चर्चा करा. पण आता मिसेस फडणवीस असंही म्हणतायत की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, त्यांना का तुम्ही दिल्लीला पाठवता? नाही, आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत. ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत. या महान सेवकांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवत आहे. त्याच्यामुळे मी आमच्या वहिनीसाहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो. पण शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे ना. RSSसाठी, संघासाठी, भाजपसाठी राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत. जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साध आहे, तर भले भले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, हे काय सांगायचे? आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका. देशानं जर मला साथ घातली तर मी आधी देशासाठी प्राण दिले. हे तर काय, प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय? पृथ्वीराज चव्हाण मोठा बंगला मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल. त्याच्यामुळे
हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक दावा केलाय 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार सत्तेत आलं. नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. सगळे एकत्र ते सत्तेमध्ये होते. त्या खिचडीमध्ये कुठे आम्ही नव्हतो बरं का. आमची स्वीट डिश नंतर तयार झाली, खिचडी आधी होती. नाही रावसाहेब 2014च्या 2019च्या सत्ता स्थापनेची अनेकदा चर्चा होते, पण 2014ला जी सत्ता स्थापन झाली मग म्हणजे एकनाथ शिंदे ठीक आहे. विरोधी पक्ष हो, पण असे एकाच वेळेला किती प्रश्न घेणार होतो, हा वेगळा विषय आहे. तो बोले आप क्या है. आणि एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण पुण्यामध्ये जे हत्याकांड झालं 10 वर्षीय त्या मुलीवर त्यांना अत्याचार करून काय वाटतं मुख्यमंत्री गृहमंत्री राजीनामा द्यावा का? वाचलंय मी. लहान मुलीवरती अत्याचार झाला. संभाजीनगरमध्ये घटना झाली आहे, पुण्यात ही झाली आहे. असं आहे की म्हणूनच मोदींची इच्छा आहे की राज्याची कायदा सुव्यवस्था पण सुधारायची आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री बदलायला पाहिजे. हां, गृहमंत्री आहेत ना राज्याचे, मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. मुलींवरती वारंवार अत्याचार होत आहेत मुलींवर. संभाजीनगरचा आपण उल्लेख केला, पुण्यात त्या नसापूरचा काय तिकडला एक उल्लेख झाला, म्हणजे प्रकार घडला. जुन्नरचा काल मी वाचण्यात आलं माझ्या. लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षस अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे. किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून, त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का? याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत, तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे. आणि मला असं वाटतं की या राज्याची कायदा व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. ती आता देवेंद्रजींच्या हातात राहिलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्र साध होते. रस्ते आहेत तर अपघात होणारच असं शंकर मांडेकर म्हणतात. एक 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया आधी दिलेली आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? त्याच्यावरती सुनेत्रा पवारांनी बोलायला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. बोलिये. शिंदे म्हणजे मुख्यमंत्री बदलायला हवा. शिंदेचे मंत्री आमदार अनेकदा ही भूमिका व्यक्त करतात की एकनाथ शिंदे हे आमच्या मनातले मुख्यमंत्री नाही होणार ते. आणि आमच्याकडे जेव्हा संख्याबळ असेल तेव्हा आम्ही या मुख्यमंत्री पदावर दावा करतो. हो, बरोबर आहे. ते कशावर दावा करू शकतात? त्यांची महत्त्वाकांक्षा एवढी आहे की उद्या ते दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री पदावर पण दावा करू शकतात. प्रधानमंत्री पदावर दावा करू शकतात. एवढी त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. त्याच्यामुळे त्या महत्त्वाकांक्षेचं काय करायचं हे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा पाहतात. नाही, मग याला जोडून मुंडे साहेब ज्या वेळेला काँग्रेसमध्ये जाणार होते असं म्हणताय. कपिल सिब्बल का युक्तिवाद किया था, उसका क्या कहना है? और दूसरी बात कहा कि ये बेचा गया है, इसके बारे में बताइए सर. मैंने बार बार ये कहा है कि हमारे पार्टी और हमारे पार्टी सिंबल को बेचा गया है चुनाव आयोग की तरफ से, अमित शाह की तरफ से. बहुत बड़ा हजारों करोड़ का डील हो गया उस वक्त. और हमारी पार्टी और हमारा सिंबल धनुष्यबाण तीरकमान ये एकनाथ शिंदे को बेच दिया. लगभग 5,000 करोड़ का डील उस वक्त हुआ था. ये बहुत बड़ा पाप किया. संविधान से छेड़छाड़ की, कानून को तोड़ दिया, नियमों को तोड़ दिया. विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर और वहाँ उस वक्त के चुनाव आयुक्त राजेश कुमार और अमित शाह, ये तीनों में डील हो गई. और एकनाथ शिंदे को हमारी पार्टी शिवसेना हिंदू हृदय सम्राट जी और उनका सिंबल धनुष्यबाण उनको बेच दिया.